शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. मननाकरिता देवाचे वचन उत्पत्ती अध्याय 18 1-7 ही वचने. उत्पत्ती अध्याय 18 1-7 ही वचने. तो दिवसाभर उन्हाच्या वेळी डेऱ्याच्या दाराशी बसला असता परमेश्वराने ममरेच्या एलोन राईत त्याला दर्शन दिले. त्याने आपली दृष्टी वर करून पाहिले तेव्हा त्याच्या समोर 3 पुरुष उभे असलेले त्याला दिसले. त्याने आपल्या डेऱ्याच्या दारापासून धावत सामोरे जाऊन जमिनीपर्यंत लावून त्यांना नमन केले. तो म्हणाला, हे प्रभू, माझवर तुझी कृपादृष्टी असेल तर ये. तुझ्या दासापासून पुढे जाऊ नको. थोडे पाणी आणू द्या. तुम्ही आपले पाय धुवून या झाडाखाली विसावा घ्या. मी थोडी भाकर आणतो. तिचा आपल्या जीवास आधार करा, मग पुढे जा. यासाठी तुमचे या दासाकडे येणे झाले असावे. ते म्हणाले, तू म्हणतोस ते कर. तेव्हा अब्राहम त्वरेने डेऱ्यात सारेकडे जाऊन म्हणाला, 3 मापेचं पीठ लवकर घे व ते मळून त्याच्या भाकरी कर. अब्राहम गुराकडे धावत गेला व त्याने एक चांगले कोवळे वासरू निवडून चाकराकडे दिले. त्याने ते त्वरेने रांधिले. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रभू येशूच्या सामर्थ्यशाली नावामध्ये आपल्या सर्वांना सलाम. आज आम्ही पवित्र शास्त्रातून उत्पत्तीचा ग्रंथ 18 अध्याय 1-7 या वचनांमध्ये आम्ही वाचलं की अब्राहमाने देवदूतांची सेवा केली. प्रियांनो, कळत न कळत आम्ही निश्चित देवबापाच्या सेवकांच्या द्वारे देवबापाच्या दूतांची सेवा करतो. आमच्या येशू ख्रिस्ताची सेवा करतो. आम्ही मनापासून अंतःकरणापासून जे काम करतो, जसं पवित्र शास्त्रात आम्हाला शिकवलेलं आहे आणि आमच्यामध्ये जी सत्सत्विक बुद्धी आहे त्यानुसार
खरेपणाने अंतःकरणापासून आम्ही देवाच्या नावाने जे काही करतो प्रियांनो, ते देवाला केल्यासारखं आहे. खरोखर आम्ही वाचलं की देवाचे दूत येऊन त्या ठिकाणी अब्रामास दर्शन देतात आणि अब्राम त्यांना आपल्या घरी येण्यासाठी सांगतो व त्यांच्यासाठी पाणी आणून पाय धुण्यासाठी त्यांची परवानगी मागतो व त्याचप्रमाणे म्हणत आहे की मी तुमच्यासाठी काही खाण्यासाठी घेऊन येतो, तुम्ही जरा वेळ झाडाखाली विसावा घ्या. प्रियांनो, ही सर्व सेवा पहा अब्रामाच्या कुटुंबासाठी, त्याच्या जीवनासाठी किती आशीर्वादित ठरली. आणि प्रभूच्या वचनाप्रमाणे अब्रामास देवबापाचं वचन मिळालं. अब्रामास देवबापाच्या दूतांनी जी गोष्ट सांगितली ती खूप आशीर्वादित आहे, श्रमाचं फळ आहे. इसाहकाच्या जन्माविषयी देवबापाने दूतांच्या द्वारे त्यांना सांगितलं. आज आमचेही कष्ट असेच आहेत. आम्ही करत आहोत आणि करत असतानाही आम्हाला यदा कदाचित निराशा येते. कितीही कष्ट, कितीही धार्मिकता आम्ही जगत आहोत, किती प्रार्थना उपास करत आहोत, फळ मात्र अद्याप मिळत नाही. अब्रामाने सेवा केली आणि करत राहिला. 99 वर्षाचा झाला, प्रियांनो 100 वर्षाचा तो झाला. प्रियांनो, आम्ही पाहतो अब्रामाने प्रभूला सोडलं नाही. आम्हीही विश्वासाने प्रभूमध्ये चिटकून राहूया, प्रभूमध्ये स्थिर राहूया. इब्री लोकांच्या पत्राप्रमाणे विश्वास हा न दिसणाऱ्या देवाविषयीची खात्री आहे, भरोसा आहे. आम्हाला दिसत नाही देव, आम्हाला जी गोष्ट दिसत नाही त्याच्याबद्दल खात्री, भरोसा, याच विश्वास म्हणतात. आम्ही प्रभू परमेश्वराने तर त्याचा एकुलता एक पुत्र 2000 सालापूर्वी या भूतलावरती पाठवला. आज तुमचा आमचा जन्म देखील इसवी सनाप्रमाणे असा गणण्यात येतो. आमच्या दाखल्यांवरती त्याप्रमाणे आमची जन्म तारीख आहे. आमच्या देवाने आम्हाला किती सुंदररित्या आमच्या श्रमाचं फळाचं उत्तर दिलं, अब्रामास उत्तर दिलं. आज आम्हालाही मिळत आहे. या विश्वासाने आम्ही प्रभूची सेवा करूया. आमची सेवा व्यर्थ जात नाही, कंटाळू नये. सेवेमध्ये आम्ही सदैव तत्पर राहूया, पाहुणचार करण्यात आम्ही तत्पर राहूया. प्रभूने दिलेले कार्य आम्ही विश्वासाने करूया. कळत न कळत आम्ही देवाच्या दूतांची सेवा करतो आणि प्रभू आम्हाला त्याचा आशीर्वाद देतो. आपल्या सर्वांना परमेश्वर खूप आशीर्वाद देव. आपल्या सर्वांना देवबाप सहाय्य करो, सांभाळो, शांती समाधानाने आशीर्वादाने भरो. आपण प्रार्थना करू. स्वर्गीय राजा पित्या, मी तुझे उपकार आभार मानतो. तुझ्या दयेकृपेने आजच्या दिवसात वचन ऐकण्याची संधी दिली. जे वचन ऐकलं ते आम्हाला आत्मसात करून त्याप्रमाणे तुला आवडणार फळ देण्यास सहाय्य कर. तुझं गौरव करून घे. प्रभू येशूच्या नावात केली प्रार्थना म्हणून ते तेव्हा आमेन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.